आपण या सेशनमध्ये बघूयात की कॉम्प्लेक्स सर्किट्सचे रेजिस्टन्सेस कसे फाइंड करायचे. ठीक आहे, तुम्ही पॅरलल आणि सिरीज कॉम्बिनेशन याच्या अगोदरही शिकलेले होते. मी परवाच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं आहे. पॅरललमध्ये काय असतं, दोन रेजिस्टन्सेस असतील तर आर इक्विव्हॅलंट किती असतो, R1 R2 अपॉन R1 प्लस R2. मल्टिपल असतील तर 1 अपॉन R इक्विव्हॅलंट इक्वल टू 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3 डॉट 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 डॉट. हे झालं पॅरलल. सिरीजमध्ये काय असतं, सगळ्याची ॲडिशन R इक्विव्हलंट इक्वल टू R1 प्लस R2 प्लस R3 प्लस R4. ओके, हे तर तुम्हाला माहिती आहे. पण कसं जर सर्किट जर कॉम्प्लिकेटेड दिलं असेल तर हे कसं सॉल्व्ह करायचं सर्किट ते बघूयात आपण. लक्ष द्या, हे तुम्हाला प्रॅक्टिसनीच येणार आहे. प्रॅक्टिस याचे काही ठोकताळे काही मेथड्स आहेत ऑब्व्हियसली, पण तुम्ही प्रॅक्टिस केल्याशिवाय हे येणार नाही आहे. फॉर एक्झाम्पल पहिलं आपण बघूयात, किंवा फर्स्ट तुम्हाला कधीही सर्किट दिसलं आणि तुम्हाला त्याचा आर इक्विव्हॅलंट काढायचा झाला तर सगळ्यात पहिल्यांदा काय करा, फर्स्ट लुक फॉर पॅरलल अँड सिरीज. पहिल्यांदा काय करा, त्या सर्किटमध्ये तुम्हाला पॅरलल काय दिसतंय, सिरीज काय दिसतंय हे पहिल्यांदा सिम्प्लिफाय करून घ्या. आणि पॅरलल सिरीज हे तुम्हाला सॉल्व्ह कसं करायचं तुम्हाला माहिती आहे, आता तुम्हाला सांगितलं. ओके, हे होत असेल तर भरपूर सर्किट याच्याने सॉल्व्ह होतात. त्यानंतर दुसरी मेथड आहे व्होल्टेज, किंवा आपण म्हणू पोटेन्शियल मेथड. दुसरी मेथड आहे पोटेन्शियल. हे मेथडचं काय स्पेसिफिक स्टँडर्ड युनिव्हर्सल नावं नाही आहेत. ही मी आत्ता जस्ट कॉइन करतोय तुम्हाला समजायला सोपं जावं म्हणून. पोटेन्शियल मेथड ही सेकंड मेथड तुम्ही ट्राय करू शकता. मी प्रत्येकाची उदाहरणं देतो तुम्हाला. थर्ड सिमेट्री यूज सिमेट्री, हे पण तुम्हाला सांगेल मी. आणि चौथी ही आहे VI मेथड. जर वरच्या काहीच मेथड कामी पडल्या नाहीत तर ही VI मेथड, हे ब्रह्मास्त्र आहे. दिस इज ब्रह्मास्त्र. म्हणजे यावरच्या कुठल्याही मेथडनी ते सर्किट सॉल्व्ह होत नसेल तर ही VI मेथडनी सॉल्व्ह होणारच आहे. ही VI मेथडचे क्वेश्चन CETमध्ये याचे चान्सेस ऑलमोस्ट नील आहेत, कारण ह्याला वेळ चांगला लागतो आणि हे कॉम्प्लिकेटेड असतात कॅल्क्युलेशन्स. पण वर्षे 3 केसेस आपण बघूयात वन बाय वन. सगळ्यात पहिल्या केसेसचे बघूयात की तुम्हाला पॅरलल आणि सिरीज जे काय पहिल्यांदा दिसत असेल तर ते सिम्प्लिफाय करून घ्या. मॅक्सिमम प्रॉब्लेम तसेच सॉल्व्ह होतील. असे या कॅटेगरीचे प्रॉब्लेम्स मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑलरेडी तुमचे घेतलेले आहेत. आता परत एकदा तसे घेतो, फक्त लक्ष द्या. पहिलं सर्किट बघा असं. आता याच्यामध्ये जेव्हा मी असा सिम्बॉल असतो, असा गोल, हे गोल सिम्बॉल असतो तेव्हा ह्याचा अर्थ असतो जम्प. म्हणजे काय, ही वायर जी आहे ती वायर आणि ही वायर एकमेकांना इंटरसेक्ट इथं करत नाही, ह्याचा अर्थ असा असतो. असं जम्प दाखवला नाही, समजा हे दोन्ही असंच असतील, असं क्रॉस असतील, तर याचा अर्थ काय, इथं मध्ये एकमेकांचं कनेक्शन होतंय, इंटरसेक्ट होतात एकमेकांना. पण या ठिकाणी अशी वायर आली आणि टोईंग ओणीवरून पुढे गेली, म्हणजे देर इज जम्प, देर इज नो कनेक्शन हिअर. ठीक आहे. ओके, बघा, फाइंड रेजिस्टन्स क्वेश्चन आहे. फाइंड R इक्विव्हॅलंट अक्रॉस A अँड B. A आणि B च्या अक्रॉस तुम्हाला R इक्विव्हॅलंट काढायचं आहे. बघा, हे पहिल्या कॅटेगरीचे प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे फर्स्ट स्टेप व्हॉट यू शुड डू. कधी सर्किट बघितलं की पहिल्यांदा बघा तुम्हाला सिरीज आणि पॅरललमध्ये काय काय दिसतंय. आता यात थोडंसं कॉम्प्लिकेशन कसं आहे, तुम्हाला हे तरी कळतंय की हे R आणि R सिरीजमध्ये आहेत, हे तर शुअर आहे, यात काही वादच नाही आहे. आणि हे R आणि हा R पण सिरीजमध्ये. ओके, आता व्हॉट अबाउट धिस R आणि धिस R. लक्षात घ्या, हा R आणि हा R सिरीजमध्ये आहेच ना. मला सांगा, सिरीज कधी म्हणतात, पॅरल कधी म्हणतात, हे फार महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला हजारदा सांगितलंय, सिरीज कधी म्हणायचं. एका सरळ रेषा दिसले म्हणजे सिरीजमध्ये आहेत असं कंपल्सरी आहे का, तर नाही आहे. सिरीजमध्ये तेव्हाच असतो दोन रेजिस्टन्सेस जेव्हा त्यांच्यामधनं सेम अमाऊंट ऑफ करंट फ्लो होतो आणि ते एकमेकांशी कनेक्टेड असतात आणि त्यांच्यातनं सेम अमाऊंट ऑफ करंट फ्लो होतो. दॅट टाइम इट इज कॉल्ड एज सिरीज रेजिस्टन्स. आणि पॅरल कधी म्हणायचं, जेव्हा करंट वेगळा असू शकतो पण काय सेम असलं पाहिजे, दोन्हीच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्सेस जे काही आहेत ते सेम असले पाहिजेत, तेव्हा काय होतं, ते दे आर इन पॅरलल. ठीक आहे. आता मला सांगा, इथनं जो करंट या आरमधनं जो करंट जाईल तो या आरमधनं पण करंट जाणारच आहे, तुम्हाला कळतंय का. त्यामुळे
आणि दुसरी गोष्ट, जो करंट या आरमधनं जाणार आहे तो करंट या आरमधनं पण जाणारच आहे. म्हणजे मला हे सर्किट आता मी असं सिंपल करू का बघा, हे ए आणि हे बी, हे 2 पॉईंट्स आहेत, ह्याच्या दोन्हीच्या मध्ये मी 2R लिहितो. इथं 2R जंप, त्यानंतर इथं 2R. ठीक आहे. अच्छा, आता इथं 2R असं करू मी. हे 2R 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 म्हणजे काय, सिंपल मी सिरीज हे करून टाकलं. ओके, आता आपण बघूयात. आता हे झाली पहिली स्टेप, लुक फॉर सिरीज पॅरल, बी सिरीज पॅरल कनेक्ट केलं. आता सेकंड वापरा पोटेन्शियल मेथड. पोटेन्शियल मेथड म्हणजे काय, समजा इथलं पोटेन्शियल 0 आहे. मला सांगा सर्किटमध्ये कुठल्याही एका पॉईंटचं पोटेन्शियल आपल्याला 0 घेता येऊ शकतं, येतं का? कारण लक्षात घ्या, पोटेन्शियल ही कधी पण एक रिलेटिव्ह टर्म असते ना. कुठल्या तरी डेटमला आपण 0 मानून त्याच्यानुसार बाकीच्या पॉईंटची पोटेन्शियल काढत असतो. त्यामुळे कुठल्याही एका पॉईंटला 0 मला घेऊन चालता येईल. ओके, लेट्स कॉल दिस 0. हे जर ह्याचं पोटेन्शियल 0 असेल या पॉईंटचं, तर ह्याचं पण 0 झालं, ह्याचं 0 झालं, बाकी कुठे 0 होत नाही. आणि ह्याचं पोटेन्शियल समजा V असेल तर ह्याचं पण पोटेन्शियल V झालं ना. हे V म्हणलं की हे V, कारण या ज्या बाकी कनेक्टर्स ज्या असतात त्या रेझिस्टन्सलेस आपण मानतो बाकी कनेक्टर्स. ओके, आता मला किती रेझिस्टन्स आहेत, 1 2 3 4 रेझिस्टन्सेस आहेत. आता बघा मी काय करतो, ह्याला रिड्रॉ करतो. कसं रिड्रॉ करतो, पहिल्यांदा मी पॉईंट A घेतो आणि हा पॉईंट B घेतो. Aचं व्होल्टेज किती आहे, 0 व्होल्ट, आणि Bचं व्होल्टेज किती आहे, V व्होल्ट. आता मी हे चारही रेझिस्टन्सेस या A आणि Bच्या मध्ये लावतो. कसं, मला सांगा, हा 2R, लेट अस बिगिन फ्रॉम 1. हा जो 2R रेझिस्टन्स आहे, हा कुठल्या दोन पोटेन्शियल डिफरन्सच्या अक्रॉस आहे, 0 आणि Vच्या ना. हा 0 आणि V व्होल्टेज याच्या अक्रॉस एक जोडून टाका, 2R जोडून टाकला. ओके, म्हणजे ह्याचं काम झालं. नाउ लेट अस टॉक अबाउट दिस. हा पण O आणि V, 0 आणि V मध्येच आहे ना. म्हणजे हा रेझिस्टन्स पण इथनं उचलतो आणि इथं लावून टाकतो. बघा, हे पण 0 आणि V मध्येच आहे. हा रेझिस्टन्स पण 0 आणि V मध्येच आहे. म्हणजे मी काय करतो, हा रेझिस्टन्स पण 0 आणि V मध्ये लावतो, आणि हा रेझिस्टन्स पण 0 आणि V मध्येच आहे. म्हणजे हे पण काय केलं, 0 आणि V. आता हा पॉईंट A आणि हा पॉईंट B नेहमीचे. नाउ लुक ॲट दिस, सिम्पलेस्ट. चारही रेझिस्टन्सेस काय आहेत, पॅरलल मध्ये आहेत. म्हणजे हे 2R पॅरलल मध्ये झाले R, 2R झाले पॅरलल मध्ये R, आणि हा R आणि हा R परत पॅरलल मध्ये झाले R/2. आन्सर काय आहे, R/2. तुम्हाला पॅरलल मध्ये माहिती आहे ना, K1/2R 1/2R 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 सगळे ऍड करा, त्याचं रेसिप्रोकल करा, आन्सर R/2 येणार. ठीक आहे, दिस इज द फायनल आन्सर. याचा अर्थ A आणि B च्या मध्ये रेझिस्टन्स R इक्विव्हॅलेंट किती आहे, तो आहे R/2. क्लिअर, नोट डाऊन करा. पुढचा क्वेश्चन. आता इथले पुढचे सगळे क्वेश्चन्स तुम्ही स्वतः ट्राय करा, पहिल्यांदा व्हिडिओला पॉज करून, आणि देन यू सी द सोल्युशन. ठीक आहे, लेट्स सी नेक्स्ट प्रॉब्लेम. बघा, फाइंड R इक्विव्हॅलेंट, सेम क्वेश्चन, अक्रॉस A आणि B. हा A पॉईंट आहे, हा B पॉईंट आहे. बोला, स्क्रीनला पॉज करा, व्हिडिओला पॉज करा आणि स्वतः ट्राय करा. बघा, तुम्ही ट्राय केला असेल तर सगळ्यात पहिल्यांदा काय करा, जस्ट ऑब्झर्व करा. बाय व्हिज्युअल ऑब्झर्वेशन तुम्हाला सिरीज आणि पॅरलल पटापट करता येतात का सॉल्व, मॅक्सिमम करा, त्यानंतर पुढच्या मेथड्स वापरतात. हे R आणि R एकमेकांच्या सिरीजमध्ये, कळतंय, हे R आणि हे R एकमेकांच्या सिरीजमध्ये, कळतंय. तर मला असं लिहिता येईल का, हे असं ड्रॉ करता येईल, हा इथला R, हा इथला R, आणि हा इथला R. दिस इज R R R. ओके, हा R R, इथं पॉईंट A आहे, आणि हा R आणि R काय झाला, 2R ना. दिस इज नाउ 2R, आणि हा R आणि R पण काय झाला, 2R. बघा, असं लिहिता येईल का, बघा ना. हे बाकी काही नाही, फक्त हे R आणि 2R असं केलं, आणि या दोन Rचं 2R केलं. पुढे काय, ह्या 2R आणि R पॅरललमध्ये, हा 2R आणि R पॅरललमध्ये. म्हणजे काय झालं, 2R आणि R काय असतं, R1 R2 R1 + R2 ना. म्हणजे 2R²/3R. म्हणजे ह्याचा इक्विव्हॅलेंट काय झाला, 2R/3, आणि याचा इक्विव्हॅलेंट पण काय झाला, 2R/3. आता हा 2R/3
आणि हा 2r/3 एकमेकांच्या सिरीजमध्ये आहेत. कळतंय? म्हणजे 2r/3 प्लस 2r/3 बिकम्स 4r/3. म्हणजे आता काय झालं, दिस बिकम्स, हा पॉईंट बी आहे ना, हा आर आणि हा आर, हा पॉईंट ए, हा पॉईंट बी आणि हा तो आर, हा आर, आणि हे 2r/3 हे 2r/3 बिकम्स सिरीजमध्ये बिकम्स 4r/3. 4r/3 बघा, 4r/3 आणि हा आर आता हे एकमेकांच्या पॅरललमध्ये आहेत. म्हणजे 4r² अपॉन 4r/3 आणि आर हे कसं करता येईल पॅरललमध्ये, काय असतं 1/r प्लस 3/4r ना, 1/r इक्विव्हॅलेंट असं असतो ना. तर मग 4 4 आणि 3 7, 7/4r इज 1/r इक्विव्हॅलेंट. म्हणजे ह्याचा r इक्विव्हॅलेंट काय झाला 4r/7. ह्याच्या ऐवजी काय येतो 4r/7. आता हा 4r/7 आणि हा r एकमेकांच्या सिरीजमध्ये आहेत. म्हणजे काय आता मिळेल मला, दिस बिकम्स हा ए, हा आर, हा बी, आणि आता काय 4r/3 ना, सॉरी 4r/7 आणि हा आर सिरीजमध्ये. म्हणजे हे झालं 7 आणि 4 11r/7. ठीक आहे, 11r/7 ना, इट्स राईट, कॅल्क्युलेशन बरोबर आहे. ओके, आता हे 11r/7 आणि हे आर एकमेकांच्या पॅरललमध्ये आहेत. म्हणजे फायनल आन्सर काय येणार, हे आर इक्विव्हॅलेंट काय आला 11r²/7 अपॉन r1 r2 पण r1 प्लस r2 ना. म्हणजे 11r/7 प्लस r. म्हणजे किती होतं हे 7 7 कट होईल आणि दिस बिकम्स 18. म्हणजे 11r/18 असं याचा आन्सर येईल. क्लिअर? ओके, आय थिंक सगळं व्हिडिओच्या फ्रेममध्ये आलेलं आहे. ओके, किती लोकांचं आन्सर असं आलं होतं चेक करा. येत नसेल एकदा कॅल्क्युलेशन बघा, अशी सगळं नोट डाऊन करून घ्या. ओके, हा प्रॉब्लेम बघा. असे रेजिस्टन्सेस अरेंज केलेत गोलमध्ये. फाइंड इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स अक्रॉस ए अँड बी. आता हे टिपिकल प्रॉब्लेम्स असतात. फाइंड आर इक्विव्हॅलेंट अक्रॉस ए अँड बी. बघा, आता बाय ऑब्झर्वेशन हे सांगणं फार अवघड आहे, कोण कोणाच्या पॅरललमध्ये, सिरीजमध्ये तरी मला कोणी दिसत नाही आहे. बघा, पण आपण ह्याला या सर्किटला सिम्प्लिफाय कसं करता येतं. तर मी जसं म्हटल्याप्रमाणे तुम्हाला एका सर्किटमध्ये कुठला तरी एक पॉईंट हा 0 व्होल्टचा घेता येतो. घ्या कुठला तरी एक पॉईंट, कन्सिडर धिस ॲज 0 व्होल्ट. हा 0 व्होल्ट असेल तर हा इथं 0, इथं 0, इथं 0, इथं 0, आणि दुसरा टर्मिनल, आणि मी काय करतो हा 0 घेतो आणि हा V घेतो. वेल, हा घेतो से, हा पॉइंट घेतो V, आणि हा काहीतरी X घेतो. बघा मी काय केलं, ओ आणि एचं पोटेन्शियल X माना आणि बीचं पोटेन्शियल V माना. आता बघा, बीचं पोटेन्शियल मी V मानलं तर हे सगळं V झालं, हे झालं V. म्हणजे दिस बिकम्स V, दिस बिकम्स V, दिस बिकम्स V. बघा ना, हे एकच कनेक्टर आहे ना अख्खा, आणि याच्यामध्ये कुठला रेजिस्टन्स नाही आहे. जोपर्यंत रेजिस्टन्स आडवा येत नाही तोपर्यंत तेच पोटेन्शियल कंटिन्यू होत जातं. मध्ये रेजिस्टन्स आला की मग ते पोटेन्शियल कंटिन्यू होत नाही. म्हणजे आता हे V तर हे V होणार नाही, कारण मध्ये रेजिस्टन्स आहे. ओके, आता काय केलं मी, आता मी परत ह्या सर्किटला रिड्रॉ करतो. कसं करता येईल रिड्रॉ मला बघा. काही नाही, मी एक पॉईंट 0 व्होल्टचा घेतो, एक पॉईंट X व्होल्टचा घेतो, आणि एक पॉईंट V व्होल्टचा घेतो. X व्होल्टचाच A पॉईंट आहे ना, आणि V व्होल्टचाच B पॉईंट आहे. आता यातले 1 2 3 4 रेजिस्टन्स कनेक्ट करा. आता स्टार्ट फ्रॉम दिस रेजिस्टन्स. हा रेजिस्टन्स कुठल्या दोन पोटेन्शियलमध्ये, O आणि V च्या आहे ना, O नाही 0 आणि V च्या मध्ये, 0 आणि V च्या मध्ये एक कनेक्ट केला R, हा झाला. आता हा बघा, हा रेजिस्टन्स पण 0 आणि V च्या मध्ये, म्हणजे हा 0 आणि V च्या मध्ये कनेक्ट केला R, हा पण झाला. हा पण R 0 आणि V च्या मध्ये,
म्हणजे हा पण 0 आणि व्हीच्या मध्ये कनेक्ट करतो. हा झाला. आणि हा कशामध्ये 0 आणि एक्सच्या मध्ये, 0 आणि एक्सच्या मध्ये एक आहे हा आर. हा तर तुमचा ऑलरेडी पॉईंट आहे बी. बघा ए पॉईंट हा आहे, बी पॉईंट हा आहे, त्याच्या अक्रॉस तुम्ही रेजिस्टन्स काढा. आता एकदम सिंपल झालं हे सर्किट. हे 3 पॅरलमध्ये आर 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 हे झालं R/3, R/3 आणि आर झालं सिरीजमध्ये, R/3 आणि आर म्हणजे 4R/3. त्यामुळे आन्सर काय याचं 4R/3. बघा काय केलं मी, दुसरी स्टेप वापरली ना मगाच्या दिलेल्या स्टेपच्या सिक्वेन्समध्ये. ह्याच्यात काय पॅरल सिरीज डायरेक्टली दिसत नव्हतं, पण जेव्हा मी व्होल्टेजेस अप्लाय केले प्रत्येक पॉईंटला, तर ते व्होल्टेजप्रमाणे मी त्याला रिअरेंज केलं, तर आता सिरीज पॅरल इमिजिएटली क्लिअर होतंय. कळतंय? ओके, पुढचा प्रॉब्लेम बघा. असं कनेक्शन आहे. आता मियर ऑब्झर्वेशन मला सांगा, हे तिन्ही सिरीजमध्ये तर दिसत नाही आणि तिन्ही पॅरलमध्ये असं डायरेक्ट मला म्हणता येतंय का? बघू. समजा ह्याचं पोटेन्शियल 0, कुठलं तरी एक 0 घेता येतं ना मला, ह्याचं 0 घेतो. आता हे 0 की हे 0 पोटेन्शियलनं फ्लो होणार आणि हे पण 0, हे 0. ठीक आहे, झालं, कळलं, हे 0. ओके, दॅट इज वन थिंग. समजा याला बीचं पोटेन्शियल घेऊ व्ही. हे व्ही म्हटलं की हे व्ही 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 इथपर्यंत, हे पण काय झालं व्ही. बघा आता मी काय करतो, ए आणि बी, एचं पोटेन्शियल आहे 0 आणि बीचं पोटेन्शियल आहे व्ही. आता तिन्ही रेजिस्टन्सेस कनेक्ट करा. हा रेजिस्टन्स 0 आणि व्हीच्या मध्ये कनेक्टेड आहे आर. हा रेजिस्टन्स पण 0 आणि व्हीच्या मध्ये कनेक्टेड आहे आर. आणि हा रेजिस्टन्स पण 0 आणि व्हीच्या मध्ये कनेक्टेड आहे आर. आलं लक्षात? दॅट्स इट. तिन्ही पॅरलल. आन्सर आहे R/3. क्लिअर? बघा तुम्हाला हे एक्झाम्पल दिलं होतं सांगायला की 3 सरळ रेषेत दिसले म्हणून सिरीजमध्ये म्हणायचं नाही. इनफॅक्ट आता हे तर पॅरलमध्ये आलं. दिस बिकम्स लाईक दिस. कळतंय? तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकताय का? बघा हे सगळं तुम्ही नोट डाऊन करताय. पुढे ओके, पुढचे 3 प्रॉब्लेम्स होमवर्कसाठी घ्या. 2 दिसतात तुम्हाला प्रॉब्लेम्स, स्क्रीनला पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. पुढचा हा सगळ्याची व्हॅल्यू आहे आर 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 आर. ठीक आहे, ए पॉईंट हा आहे, बी पॉईंट हा आहे. ठीक आहे, करा हे सगळं सॉल्व्ह करा. तिन्ही प्रॉब्लेम्स आहे, होमवर्क म्हणून घ्या. स्वतः तुम्ही ट्राय करा आणि मला याचे आन्सर्स त्या ग्रुपवर होमवर्क म्हणून घ्या आणि पोस्ट करा. ठीक आहे, हे तर सोल्युशन मी तुम्हाला नंतर पाठवेल. अजून एक व्हरायटी बघूयात, ती म्हणजे व्हीटस्टोन ब्रिज. तुम्हाला आठवत आहे व्हीटस्टोन ब्रिज तुम्हाला काय सांगितलं? व्हीटस्टोन ब्रिज जेव्हा बॅलन्स होतं तेव्हा ते सर्किट सिम्पल होतं ना. बॅलन्स्ड व्हीटस्टोन ब्रिज कसं आहे? आर 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 आर. समजा हे सगळंच आर आहे. मला सांगा हा पॉईंट ए, हा पॉईंट बी. फाइंड इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स बिटवीन ए अँड बी. आता लुकिंग ॲट इट यू अंडरस्टँड दिस इज बॅलन्स्ड. बॅलन्स म्हणजे या मधल्या आर मधनं करंट 0 जातच नाही आहे. याचा अर्थ जो करंट यातनं गेला तितकाच करंट यातनं गेला. याचा अर्थ हे दोन्ही वरचे दोन्ही सिरीजमध्ये, खालचे पण दोन्ही सिरीजमध्ये. आणि म्हणजे वरती किती आहे? वरती 2R आहे आणि खाली किती आहे? खाली पण 2R आहे. हा ए पॉईंट आणि हा बी पॉईंट. 2R पॅरलल मध्ये म्हणजे आन्सर आहे आर. याचा आन्सर आहे आर. बोला किती सोपं झालं. पण समजा हे अनबॅलन्स असेल तर मग ते इतकं सोपं होणार नाही ना. ते अनबॅलन्स असेल तर आपल्याला VI मेथड वापरायला लागते. देर इज नो अदर मेथड विच इज व्हेरी रेअर. असे क्वेश्चन्स आपल्याला येत नाहीत कधी. बघा अजून एक एक्झाम्पल बघा व्हीटस्टोन ब्रिजचं. बघा हे पुढचं एक्झाम्पल. कधीही तुम्हाला 5 रेजिस्टन्सेस दिसले, एव्हर 5 रेजिस्टन्सेस दिसले तर पहिल्यांदा एकदा चेक करायचं असतं की व्हीटस्टोन ब्रिज तरी होत नाही ना. कारण व्हीटस्टोन ब्रिज जर झाला तो म्हणजे बॅलन्स व्हीटस्टोन ब्रिज बॅलन्स झाला तर दॅट इज त्याच्यासारखा सिम्पलेस्ट प्रॉब्लेम कुठला नसतो. ओके, तर मला सांगा न लुक ॲट दिस. हा व्हीटस्टोन ब्रिज आहे का? तर तुम्हाला वाटेल येस 6 चौक 24 8 त्रिक 24 दिस इज परफेक्टली बॅलन्स्ड. म्हणजे काय? मधल्यातलं करंट 0 आहे. बरोबर आहे का? तर हे एक्झॅक्टली चुकीचं आहे. हे बरोबर नाही. का?
लक्षात घ्या, तुम्हाला व्हीटस्टोन ब्रिज शिकवत असताना मी तुम्हाला सांगितलं की नुसते 5 रेजिस्टन्स दिसले म्हणजे व्हीटस्टोन ब्रिज होतो असं नाही. व्हीटस्टोन ब्रिजसाठी तुम्हाला इथनं आणि इथनं कनेक्शन लागतं. वरनं इथनं आणि इथनं कनेक्शन असं हे व्हीटस्टोन ब्रिजच नाही आहे. दिस इज नॉट अ व्हीटस्टोन ब्रिज. ह्याच्या हे साधं सर्किट आहे जे असं आहे. हा एक रेजिस्टन्स, हा मधला रेजिस्टन्स आणि हा साईडचा रेजिस्टन्स. इट इज लाईक दिस. हा रेजिस्टन्स 8 आणि 6 14 ओहम झाला. हा मधला 2 ओहम आणि हा 4 आणि 3 7 ओहम. ठीक आहे. दिस इज ए आणि बी. नाव मॅनेज दिस. 14 2 7 करा फाईन आन्सर पॅरललमध्ये. पुढे म्हणजे व्हीटस्टोन ब्रिज दिसायला दिसत असेल तरी व्हीटस्टोन ब्रिज म्हणायचं नाही. मी तुम्हाला मुद्दामून कॉन्ट्रॅक्टरी एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला कळेल कशाला व्हीटस्टोन ब्रिज म्हणायचं कशाला म्हणायचं नाही. पुढचा बघा, पुढचा प्रॉब्लेम. आता हे 3 आहे बघा. आता डायरेक्टली बघायला गेलं तर तुम्हाला सिरीज पॅरलल एक्झॅक्टली दिसत नाही आहे काहीच. हे सिरीजमध्ये म्हणता येत नाही, मध्ये आहे हे, कारण हा मध्ये पण हा विलन बसला आहे 3 ओहम. तर आता हे सॉल्व्ह कसं करणार बघा. मी म्हटल्याप्रमाणे तर तुम्हाला 5 रेजिस्टन्सेस दिसली कधी पण तर ऑलवेज चेक. ब्लाइंडली म्हणायचं नाही त्याला व्हीटस्टोन ब्रिज. ऑलवेज चेक करा की व्हीटस्टोन ब्रिज शक्यता आहे का आणि बॅलन्सची शक्यता आहे का. बॅलन्स व्हीटस्टोन ब्रिज असेल तर ते सगळ्यात सोपं असतं. आता बघा, मला सांगा हे व्हीटस्टोन ब्रिजच आहे ना. फक्त आता शेप फक्त मी चेंज केला आहे. शेप तो तिरका जो शेप होता त्या तिरका शेप सोडून जो असा असा हा जो नेहमीचा असा शेप असतो ना, हा शेपच्या ऐवजी फक्त हा शेप ठेवला आहे. बाकी काहीच फरक नाही. दिस इज अ व्हीटस्टोन ब्रिज ओनली. मी हेच सर्किट असं ड्रॉ करता येईल ना मला एक्झॅक्टली. आणि या शेपचा काय मॅटर करतच नाही. कळतंय? ओके. हे व्हीटस्टोन ब्रिज आहे. दॅट इज फर्स्ट. आता बॅलन्स आहे का बघूयात. हे झाले अपोजिट रेजिस्टन्सेस. 8 दुने 16 आणि 4 चौक 16. इट इज बॅलन्स्ड. त्यामुळे 3 ओहममधनं करंट 0. नाव दिस बिकम्स इझिएस्ट. 3 मधनं 0 म्हणजे 8 आणि 4 सिरीज 12 आणि 4 आणि 2 सिरीज 6. 12 आणि 6 म्हणजे 1/12 आपण 1/6 बिकम्स 2 3 3/12 4. द आन्सर इज ह्याच्या दोनांमधलं आन्सर 4 ओहम येणार. क्लिअर? बघा, ओरली आन्सर काढलं. पुढे ओके. नेक्स्ट बघा ही अरेंजमेंट. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही पॉज करा आणि स्वतः ट्राय करा. मी तुम्हाला आत्तापर्यंत ज्या काही हिंट सांगितल्या त्याच्यावरनं ट्राय. ओके, ट्राय करून झालं असेल तर बघा. आता याच्यात भरपूर जास्त रेजिस्टन्सेस आहेत पण एकदा चेक करायला काय हरकत आहे. व्हीटस्टोन तरी होत नाही का. तर व्हीटस्टोन म्हणजे आपल्याला माहिती आहे 5च रेजिस्टन्सेस पण इथं तरी मल्टिपल दिसत आहेत. पण लेट अस सी व्हिज्युअली तुम्हाला दिसते का सिरीज आणि पॅरललमध्ये काही आहे का. मला एक सांगा, हा 6 आणि 12 इज दिस पॅरलल टू इच अदर. बघा, कारण पॅरलची कंडिशन काय असते, दे शुड बी ॲट सेम पोटेन्शियल. मला सांगा 12 ओहम या आणि या 2 पॉईंटच्या मध्ये आणि याचं जे पोटेन्शियल आहे तेच याचंही पोटेन्शियल आहे. म्हणजे हा पॉईंट तरी या दोन्हीसाठी कॉमन आहे. हा जो पॉईंट आहे दोन्ही रेजिस्टन्ससाठी कॉमन आहे. आणि हा जो पॉईंट आहे तो इथं जितका आहे आणि तिथंच इथं आहे ना. दोन्ही इक्वलच पोटेन्शियलचे आहेत. कळतंय ना. म्हणजे 6 या अक्रॉस आहे आणि 12 पण याच अक्रॉस आहे. म्हणजे दोन्ही पॅरललमध्ये आहेत. सिमिलरली मला म्हणता येईल का हे दोन्ही पण पॅरललमध्ये आहेत. चेक करा. येस. त्यामुळे मला कसं करता येईल, आय कॅन रिप्लेस दिस टू विथ कसं बघा. मी असं काढू का ड्रॉइंग ह्याला. आय कॅन ड्रॉ लाईक दिस. सॉरी, हे मधलं 4 आणि हे मी काय करतो, हे 6 आणि 6 पॅरलल झाले 3. हे झाले 4. 12 आणि 6 हे झाले 4 आणि हे 6. असं दिसतंय का बघा. हा पॉईंट ए आणि हा पॉईंट बी. बघा, मी हे सर्किट कन्व्हर्ट केलं या सर्किटमध्ये. आता याच्यात बघा किती रेजिस्टन्सेस आहेत. 1 2 3 4 5 रेजिस्टन्सेस आहेत. 5 रेजिस्टन्सेस चेक करा. व्हीटस्टोन होऊ शकतं का. व्हीटस्टोन होऊ शकतं का बघा. होऊ शकेल. कसं, हे अपोजिट आणि हा मधला आणि हे अपोजिट. चेक करा.
4 त्रिक 12, 6 दुणे 12, म्हणजे मधल्यातला करंट 0. मधल्यातला करंट 0 म्हणजे 4 आणि 2 6 आणि 6 आणि 3 9 सिरीजमध्ये. हे दोन्ही सिरीज होतील ना. 6 आणि 3 9 आणि 4 आणि 2 6. 6 आणि 9 पॅरललमध्ये. 6 9 पॅरललमध्ये. काय झालं हे? किंवा जस्ट R1 R2 पण R1 प्लस R2 करा. 6 9 54, 9 6 17. असा काहीतरी आन्सर आहे. 54/17. ओके. बघा कॅल्क्युलेशन चेक करा एकदा. पण मला बघा तुम्हाला कन्सेप्ट कळली का? हे व्हीटस्टोन ब्रिज कसं काय आहे हे तुम्हाला कळलं का? ध्यानपूर्वक बघा हे कसं आलं. व्हीटस्टोन ब्रिज म्हणजे जरुरी नाही ते 4 असे स्क्वेअरचे तुम्हाला आर्म दिसले पाहिजेत. हा पण व्हीटस्टोन ब्रिजच आहे आणि बॅलन्स्ड आहे. बघा हे ऑपोजिट आहेत एकमेकांचे रेजिस्टन्सेस. 6 दुणे 12 आणि 4 त्रिक 12 आणि म्हणून मधला बॅलन्स्ड ब्रिज आहे. मधला 0 आहे करंट फ्लो थ्रू. पुढे हा क्वेश्चन टेक इट ॲज होमवर्क. डू इट. बघा कसं करता येईल. तुम्ही ट्राय करा. चॅलेंजिंग आहे हा ट्राय करा. पहिल्यांदा ट्राय कसं करा तुम्ही. यूज ऑल द टेक्निक्स. आतापर्यंत तुम्हाला सांगितलेलं काय टेक्निक्स आहेत. पहिलं आहे मिअर ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन डायरेक्ट इथनं सिरीज पॅरल करता येतं का तर नाही करता येत. यूज व्होल्टेज मेथड. कुठल्या एका पॉईंटला 0 व्होल्ट माना, कुठल्या एका पॉईंटला V व्होल्ट माना, त्याप्रमाणे व्होल्टेज तुम्ही डिस्ट्रीब्यूट करा. बघा असं करून तुम्हाला हे सिम्प्लिफाय करता येतं का. किंवा बघा हे तुम्ही का व्हीटस्टोन ब्रिजमध्ये कन्वर्ट करू शकताय का. प्रयत्न करा. आता पुढचं टेक्निक बघूयात सॉल्व करायचं. सिमेट्री टेक्निक. बघा फॉर एक्झाम्पल असं एक सर्किट दिलेलं आहे. आता हे सर्किट मिअरली सिरीज पॅरलनी होणार नाही. तुम्ही ॲट द मोस्ट हे R आणि R सिरीजमध्ये घेऊ शकता. बघा A आणि Bच्या अक्रॉस काढायचे आहेत ना मला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स. तुम्हाला ॲट द मोस्ट R आणि R तुम्ही सिरीजमध्ये घेऊ शकाल आणि हे 2R कराल. पण हे 2R करून पुढे काय दर इज नो वे आउट. आणि हे भर मल्टिपल आहेत. ह्याचं व्हीटस्टोन ब्रिज पण होणार नाही. ओके. तर आता या केसमध्ये सिमेट्री हेल्प्स अलॉट. मला एक सांगा सिमेट्री हे 2 प्रकारचे सिमेट्री आहे इथं आपण वापरणार आहोत. एक म्हणजे मिरर सिमेट्री आणि दुसरी म्हणजे फोल्डिंग. मिरर सिमेट्री आणि फोल्डिंग. बेसिकली हे नावं अशीच रँडमली म्हणजे अशी काही स्टँडर्ड नावं नाही आहेत. हे सगळे थंब रूल्स आहेत. मिरर सिमेट्री म्हणजे काय. आता मला सांगा A आणि B च्या अक्रॉस काढायचे आहेत ना रेजिस्टन्स. तर मी काय करतो. मिरर सिमेट्री म्हणजे या A आणि B एकमेकांचे हे दोन्ही पॉईंट A पॉईंट आणि B पॉईंट एकमेकांचे मिरर होतील. अशाप्रमाणे जर एखादा प्लेन निघाला लाईन निघाली तर फॉर एक्झाम्पल अशी लाईन. आता ही लाईन बघा याच्या अक्रॉस सिमेट्री आहे ना दोन्ही बाजूला. आणि हे A आणि B च्या अक्रॉस काढायचं आणि A आणि B पॉईंट एकमेकांचे सिमेट्रिक पॉईंट झाले. ओके. ह्याला काय म्हणतात. दे आर लाईक मिरर ऑफ इच अदर. फोल्डिंग म्हणजे काय असतं. फोल्डिंग तुम्हाला हे फोल्डिंगचं एक्झाम्पल तुम्हाला पुढच्या एक्झाम्पल पण दाखवतो. फोल्डिंग सिमेट्री काय असते. सध्या मला फक्त एक्सप्लेन करू दे व्हॉट इज फोल्डिंग सिमेट्री. जर आता ही लाईन ऑफ सिमेट्री आहे ना इट इज नॉट पासिंग थ्रू A अँड B. समजा असं एखादं सर्किट असेल की ज्याच्यामध्ये लाईन ऑफ सिमेट्रीच पास होती A अँड Bच्या मधनं. कळतंय का. म्हणजे हे सर्किट असं वर खाली सिमेट्रिक आहे. लाईन ऑफ सिमेट्रीज पासिंग थ्रू A अँड B आणि सर्किट असं सिमेट्रिक आहे. ओके. त्या केसमध्ये आपण त्याला म्हणतो फोल्डिंग सिमेट्री. हे काही फार स्टँडर्ड शब्द नाही आहेत. आपण आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आणलेले शब्द आहेत. तर आता मला सांगा हे कुठलं सिमेट्री आहे. मिरर सिमेट्री. मिरर सिमेट्रीमध्ये कसं असतं बघा. सगळं सिमेट्रिक आहे ना एकमेकांचे. इव्हन व्हॅल्यूज पण R सगळ्याच्या सेम आहेत. सगळं स्ट्रक्चर सेम आहे. काहीच फरक नाही आहे. एकमेकांचे मिररच. आता हे कसं बघा. तसं जर असेल तर समजा असा I1 करंट असेल आणि हा करंट I2 असेल. तर जसं हे I1 आणि I2 चाललं आहे तसं मला काय पाहिजे इथनं I1 आणि I2च असं यायला पाहिजे ना. जेणेकरून काय होईल इथं जर I करंट असेल तर इथनं बाहेर यायला पण करंट Iच असणार आहे. जर Iच I1 I2 मध्ये डिवाइड झालं आणि बाहेर I येत असेल तर तेच I1 I2 ॲड होऊन बाहेर येणार ना. आता याचा अर्थ काय. जो करंट I2 या रेजिस्टन्समधून पास होतोय त्यातला कुठलाही करंट वरच्या या 2 आर्ममध्ये जाता कामा नये. तो करंट आहे तसा यातनं पास झाला पाहिजे. बघा ना हा I2 या I2 मधलं काही करंट वरती गेला असता इथं गेला असता तर मग हा I2 तर रिटर्न झाला असता का. नाही. एकतर जास्त झाला असता किंवा कमी झाला असता.
कळतंय का तुम्हाला? हा I2 रिटर्न झालाच नसता. याचाच अर्थ काय, हे दोन, याचा अर्थ काय, यातनं कुठलाच करंट वरच्या आर्ममध्ये जात नाही, या आणि या आर्ममध्ये जात नाही. याचाच अर्थ आता मी असं लिहू शकतो का बघा. आता मी काय करतो, हे रिड्रॉ कसं करतो बघा. हा पॉईंट ए आहे, इथनं असे दोन आर्म्स आहेत हे, आणि हा पॉईंट तो बी आहे. आणि आता हे मी इथनं डिटॅच केलं. बघा मी काय केलं, आर 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 आर. इट इज ॲज गुड ॲज दिस ना. बघा मी हे आणि हे असं करू शकतो का? मी असं का हे खाली या पॉईंटला डिटॅच का करू शकलो? का तर हा जो करंट आहे, हा करंट वरच्या या दोन आर्ममध्ये जातच नाही, हा करंट आहे तसं जातोय. बघा हा करंट इज गोईंग लाईक दिस ॲज इट इज. त्याचा अर्थ काय, हे मी डिटॅच ॲज गुड ॲज डिटॅच करून टाकतोय. ओके, आता बघा, आता हे एकदम सिम्पल झालं. आता हे 2R, हे 2R, 2R 2R पॅरलल, म्हणजे हे अख्खं झालं R, हे अख्खं R, हे R आणि हे R सिरीजमध्ये झालं 3R. हे वरती 3R आणि खाली 2R, वरती 3R आणि खाली 2R, म्हणजे प्रोडक्ट झाला 6R² अपॉन 5R, म्हणजे याचा आन्सर आहे 6R/5 आन्सर. बघा किती कॉम्प्लिकेटेड आहे हा, पण मी फक्त सिमेट्री वापरली आणि सिमेट्रीने लॉजिक डिराईव्ह केलं की इथनं I1 I2 करंट जात असेल तर इथनं पण I1 I2 तीच व्हॅल्यू यायला पाहिजे, आणि तीच व्हॅल्यू येत असेल तर हा करंट आहे तसा गेला पाहिजे. आणि त्यामुळे मी या पॉईंटला त्याला डिटॅच केलं. कळतंय? ओके, अजून एक एक्झाम्पल बघा. पुढचं एक्झाम्पल बघा. असं ए आणि बीच्या अक्रॉस मी 4 रेजिस्टन्सेस लावलेले आहेत. फाइंड इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स अक्रॉस ए अँड बी. आता इथं सिमेट्री कशी वापरता येते? आता दोन्ही प्रकारची सिमेट्री वापरता येते. एक तर म्हणल्याप्रमाणे ही अशी मिरर सिमेट्री वापरता येईल किंवा फोल्डिंग वापरता येईल. मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने करून दाखवतो. इथं फोल्डिंग वापरूयात. एक एक्झाम्पल. फोल्डिंग म्हणजे काय, सिमेट्री लाईन शुड पास थ्रू ए अँड बी. कळतं का? या दोनच सिमेट्रीज वापरा, कधी लक्षात घ्या. फोल्डिंग तरी वापरा किंवा मिरर तरी वापरा. मी फोल्डिंग वापरली तर काय, हा वरचा जो पोर्शन आहे तो पोर्शन आणि खालचा पोर्शन एकमेकांचे सिमेट्री आहेत. ह्याचा अर्थ काय, खालचा पोर्शन हा असं इमॅजिन करा, हे खालचं जे दिसतात ना, हा आर आणि आर आणि आर, या ए बी लाईनच्या आडव्या लाईनच्या खालचा जो पोर्शन आहे तो मी आहे तसा असा गोल फिरून पलटी मारू शकतो वरती. तसं जर झालं तर काय होईल मला सांगा. हा पॉईंट आणि हा पॉईंट सेम पोटेन्शियलमध्ये असतील. याचा अर्थ हा रेझिस्टन्स आणि हा रेझिस्टन्स एकमेकांना पॅरलल झाले ना. बघा, कारण हा रेझिस्टन्स सेम पोटेन्शियल डिफरन्स आहे आणि याच्या अक्रॉस पण सेम पोटेन्शियल डिफरन्स आहे. हा एकमेकांना पॅरलल झाले. तुम्ही जस्ट इमॅजिन करा ना, असं एक सर्किट आहे, तुम्ही या पॉईंटला धरलं आणि या पॉईंटला असं गोल उचलून या पॉईंटला टेकवलं. वरच्या पॉईंटला मी काय केलं, खालच्या पॉईंटला गोल उचलून या पॉईंटला टेकवलं. तर काय होईल, हा रेझिस्टन्स याच्यावर ओव्हरलॅप होईल, पॅरलल होऊन जाईल. हा रेझिस्टन्स या रेझिस्टन्सला पॅरलल होईल आणि हा रेझिस्टन्स या रेझिस्टन्सला पॅरलल होईल. मग हे कसं मला काढता येईल बघा. असं 1 2 3 4 5 ए आणि बी. बघा आता या आर वर हा आर पॅरलल गेला, म्हणजे आर आणि आर बिकम पॅरलल, म्हणजे हे झालं R/2. हे आर आणि हा आर पॅरलल आहे तर दिस बिकम्स R/2. हा आर कोणावर जाऊन बसला, या आर वर जाऊन बसला ना, म्हणजे आर वर आर बिकम्स R/2. पॅरलल झाले एकमेकांच्या. कळतंय? आता हा जो आर आहे हा आर आरच राहणार ना. हा आर आणि हा आर, हे दोन्ही, हा पण आरच आहे. हा आर आणि हा आर तरी सिंगलच आहेत. ह्याच्यावर काही दुसरं पॅरलल नाही आहे. दिस इज गोइंग टू बी आर आणि आर. कळतंय? बघा, म्हणजे दिस बिकम्स लाईक दिस. नाउ लुक ॲट दिस. हे कसं सॉल्व्ह करता येईल बोला. दिस बिकम्स व्हीटस्टोन ब्रिज, आणि हे बॅलन्स्ड ब्रिज आहे ना, कारण अपोजिट प्रोडक्ट सेम आहे, बॅलन्स झालं आहे. त्यामुळे मधनं करंट 0, मधनं करंट 0, म्हणजे R/2 R/2 सिरीजमध्ये वरती झालं R, आणि हे R आणि R झाले सिरीजमध्ये 2R. R आणि 2R सिरीज म्हणजे 2R²/3, म्हणजे आन्सर आहे 2R/3 आन्सर ओरली.
बघा पुढचं एक एक्झाम्पल बघा. आता हे एक्झाम्पल तुम्ही स्वतः ट्राय करा. बघा हा प्रॉब्लेम बघा. नेक्स्ट आता ए आणि बीच्या अक्रॉस रेजिस्टन्स तुम्हाला इक्वलंट काढायचा आहे. काय करणार? जस्ट बाय मिअर ऑब्झर्वेशन हे किती कॉम्प्लिकेटेड सर्किट आहे. ह्याच्यामध्ये सिरीज पॅरलल इट्स कॉम्प्लिकेटेड बट सिमेट्रिक इज अ व्हेरी नाईस थिंग विच मेक्स आर एफर्ट हाफ. ओके, आता ह्याच्यामध्ये कुठली सिमेट्री लावता येईल? दोन्ही प्रकारची सिमेट्री लावता येईल. बघायला गेलं तर या व्हर्टिकल लाईनबद्दल या असं लाईन च्या अबाउट हे सिमेट्रिक आहे, म्हणजे मिरर सिमेट्रीनी पण हे करता येतं आणि अशी पण एक सिमेट्री लाईन घेता येईल, फोल्डिंग सिमेट्री. दोन्हीनी करता येईल. मी तुम्हाला दोन्हीनी करून दाखवतो. हा एक प्रॉब्लेम मी दोन्ही पद्धतीने करून दाखवतो आणि याच्या पुढे तुम्हाला सगळे होमवर्क देतो. माझ्याकडे होमवर्कचा स्टॉक भरपूर आहे, तर तुम्ही करत राहा. ओके, आता कसं करताल? मी सगळ्यात पहिला फोल्डिंग सिमेट्रीने करतो. फोल्डिंग सिमेट्री म्हणजे सिमेट्री लाईन पासिंग थ्रू ए अँड बी, म्हणजे अशी आहे सिमेट्री लाईन, फोल्डिंग सिमेट्री. फोल्डिंग सिमेट्रीने कसं करता येईल बघा. अशी जर लाईन असेल तर या लाईनच्या खालचा पोर्शन मी असा उचलतो. काय करा, असं इमॅजिन करा की तुम्ही हे दोन एंड पकडले हाताने आणि असे उचलून याच्यावर चिटकवले वरच्या एक, तर काय होईल? हे प्रत्येक हा आर याच्यावर बसेल पॅरलल, हा आर याच्यावर जाईल पॅरलल, हा आर याच्यावर जाईल पॅरलल, हे दोन्ही जातील याच्यावर पॅरलल. कळतंय? असं होईल ना? तर मग हे कसं काढू? मी ड्रॉ कसं करू बघा. असं होईल का? हे आता हा आर आणि हा आर बिकम्स पॅरलल, म्हणजे होतं हे r/2. ओके, हे झालं 2r सिरीज आणि हे झालं 2r आणि 2r एकमेकांच्या पॅरलल, म्हणजे दिस बिकम्स 2r पॅरलल, म्हणजे बिकम्स r. आणि हे r आणि r एकमेकांच्या पॅरलल, म्हणजे दिस बिकम्स r/2. हा पॉईंट बी. आता हा r आणि हा r एकमेकांच्या पॅरलल, म्हणजे दिस बिकम्स r/2. आणि हा r आणि हा r, हे दोन r बिकम्स पॅरलल, म्हणजे दिस बिकम्स r/2. सिम्पल. हे असं झालेलं आहे. मग दिस इज सिम्पलेस्ट सर्किट. कसं? हे r/2 सिरीज, हे झालं r आणि r पॅरलल, म्हणजे हे झालं r/2 सिरीजमध्ये, म्हणजे आन्सर आहे 3r/2. बघा, प्रॉब्लेम वाटतो किती अवघड, कॉम्प्लिकेटेड, बट दिस बिकम्स सच अ सिम्पल प्रॉब्लेम, इझिएस्ट प्रॉब्लेम झाला. कळतोय? हे झालं फोल्डिंगनी. आता हाच प्रॉब्लेम मी मिरर सिमेट्रीने कसा ड्रॉ करतो बघा. मिरर सिमेट्री म्हणजे काय? करा, अशी सिमेट्री लाईन घेतली तर काय होतं बघा. आता मी जागा जरा कमी असल्यामुळे या जागेत ॲडजस्ट करायचा प्रयत्न करतो. लेट मी ट्राय. ओके, आता ही सिमेट्री लाईन बघा. ही सिमेट्री लाईन जर असेल तर काय, कसं ड्रॉ करतो मी? समजा हा करंट आला आय, म्हणजे जायला पाहिजे पण आयच. हा करंट आय इथनं I1 गेला आणि इथनं I2 गेला. आता हा I1 I2 गेला ना. बघा, हा I1 I2 म्हणजे इथनं पण काय आला पाहिजे? हा I1 असा आत आला पाहिजे आणि हा I2 असा गेला पाहिजे. लक्षात घ्या, जर हा I1 असा जाऊन इथनं इट कॅन ऑल्सो डिवाइड. इथं I1 इथं डिवाइड होऊ शकतो, असा आणि असा होऊ शकतो. एनिवे, समजा हा I1 इथं डिवाइड झाला I2 I3 मध्ये, तर काय व्हायला पाहिजे? इथं पण सिमेट्रीने काय व्हायला पाहिजे? इथं पण I2 I3 यायला पाहिजे ना, तरच सिमेट्री राहणार. बघ, आता हे I3 इथनं आला आणि I3 इथनं चाललाय, याचा अर्थ या I3चा कुठलाच पोर्शन याच्यामध्ये आणि याच्यामध्ये गेला नाहीये. कळतंय का? म्हणजे इथं डिस्कनेक्ट आहे, इथं एक डिस्कनेक्शन आहे मोठं. कळतंय? तसंच हा I2, समजा आता I2 तर हे झालं का, नावं चेंज झाली, ठीक आहे, I2 डॅश म्हणून आपण. हा I2 डॅश आता हा I3 डॅश आणि I4 डॅश झाला, तर इथं पण काय यायला पाहिजे? I3 डॅश आणि I4 डॅश यायला पाहिजे ना परत. म्हणजे अर्थ काय? I3 करंट असा जाऊन डायरेक्टली याच्यात गेला पाहिजे. या करंटचा कुठलाही पोर्शन इथं आणि इथं जाता कामा नये. याचा अर्थ परत इथं डिस्कनेक्शन आहे. कळत आहे? आता हे डिस्कनेक्शन मी कसं लिहितो बघा, कसं ड्रॉ करतो. I draw like this. इथनं हे असं डिस्कनेक्ट झालं.
बघा आता हा काय आहे, आर आर, हे आर आणि आर 2R, डायरेक्ट 2R लिहू येतो, आर आणि डायरेक्ट 2R लिहितो. आता हा आर, हा आर, हा आर आणि हा आर. तुम्हाला कळलं मी ते डिस्कनेक्ट का केलं? हे बघा एक्सप्लेनेशन परत, की हा जो करंट आहे तसा इथनं फ्लो होतोय. दिस करंट इज नॉट एंटरिंग इन दिस ॲट ऑल, म्हणून इथं डिस्कनेक्ट करून टाकलं. आता डिस्कनेक्ट केलं, नाव दिस इज व्हेरी इझी. हे काय झालं, वरती झालं आर, हे झालं 2R, 2R, 2R आणि 2R पॅरलल झालं आर, आर 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 झालं हे 3R, वरती झालं 3R, खाली पण 3R आणि वरती 3R खाली 3R, म्हणजे आन्सर आहे 3R/2. कळतंय? इथं पण 3R/2 आलं, इथं 3R/2 आलं. बघा तुम्हाला कुठली मेथड सोपी वाटते. तुम्हाला फोल्डिंग सिमेट्री सोपी वाटली तर फोल्डिंगनी करा, तुम्हाला मिरर सिमेट्री सोपी वाटली तर मिरर सिमेट्रीनी करा. एनिवे तर सिमेट्रीचा हा फायदा असतो. ठीक आहे, पुढे हे 2 प्रॉब्लेम्स होमवर्कला घ्या. सिमेट्री कशी वापरता येईल बघा. ऑब्झर्व ए आणि बी, पॉईंट कुठे आहेत, ए आणि बी इथे आहेत ना, ह्याच्या अक्रॉस तुम्हाला आर इक्वलंट काढायचं आहे. हां, आणि हा प्रॉब्लेम सेम आहे, सिमिलर प्रॉब्लेम आहे मागच्या प्रॉब्लेमसारखाच. फक्त मी काय केलं आहे, ए आणि बीची पोझिशन चेंज केली आहे. बघा ए इथं आहे आता आणि बी इथं आहे. मग अशी ए आणि बी मध्ये होते ना, आता ए आणि बी इथं आहे. बघा सिमेट्री वापरून कसं सॉल्व्ह करता येईल. बघा हा एक ट्राय करा प्रॉब्लेम, नोट डाऊन करा. असे इतके कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स आपल्याला सीईटीला येत नाहीत, पण एक प्रॅक्टिस म्हणून करा. त्यात सिमेट्री वापरून हे कसं सिम्पल होतं. ॲक्च्युली हा प्रॉब्लेम दिसायला एकदम डिफिकल्ट आहे, पण करायला तुम्हाला आन्सर सांगितलं तर यू विल लाफ ॲट इट. इट विल बी सो इझी. पण आय वॉन्ट यू टू ट्राय. सगळंच मी सांगितलं तर तुम्ही काय शिकणार आहे. ठीक आहे, तर आता आपण भरपूर प्रॅक्टिस ऑलरेडी घेतलेली आहे. तुम्ही हे जरी होमवर्क सफिशियंटली अंडरस्टँड तुम्ही केलेले आहेत, स्वतः सॉल्व्ह केलेले आहेत, आणि अशी प्रॅक्टिस आपल्या आर्यंतमध्ये पण असे क्वेश्चन बरेच आहेत. सगळे प्रॅक्टिस करा. दिस इज गुड इनफ प्रॅक्टिस. दिस इज मोर दॅन सफिशियंट प्रॅक्टिस फॉर सीईटी लेवल ऑफ ऑल सच सर्किट्स. इथनं पुढे तुम्हाला जे काही कॉम्प्लिकेटेड सर्किट्स जर दिसतील तर तुम्ही या टेक्निक्सनी ते सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आता.